आज कुठलं डाएट आहे मग? नाही, नाही. ते जे डायटिशियन आहे ना, त्यांनी सांगितलेलं आज फॉलो करूया. अशा डिस्कशननी जेव्हा कामजीवन आणि न्यूट्रिशनवरती चर्चा सुरू होते, तेव्हा समजावं की हे नक्की मॅलनरिश्ड आहेत. ह्यांना हवे ते घटक त्यांच्या जेवणातून मिळतच नाही आहेत. नाही तर का बरी तुम्ही कुठल्या तरी डायटिशियनचं दिवसप्रमाणे ठरवाल काय खायचं आणि काय नाही? तुमच्या शरीराला तर माहितीच असेल ना, काय सूट होतं आणि काय नाही. ऐकूया आजच्या पॉडकास्टमध्ये न्यूट्रिशन आणि त्याचे रिक्वायरमेंट्स. स्त्रियांचं आरोग्य, त्यातून त्यांचं लैंगिक आरोग्य, ह्याच्याबद्दल समाजामध्ये खूप समज आणि गैरसमज आहेत. ह्या गोष्टींबद्दल संवाद साधणं, मनमोकळेपणाने बोलणं आणि चर्चा करणं ही खूप गरज आहे. याच उद्देशाने मी वी फॉर वजायना हा पॉडकास्ट सुरू केला आहे. मी डॉक्टर नीलिमा देशपांडे, मी गायनेकोलॉजिस्ट आणि सेक्शुअल मेडिसिन कन्सल्टंट आहे. आज माझ्यासोबत आहेत निरंजन मेढेकर, CEO ऑफ साऊंड्स ग्रेट. शारीरिक आरोग्य चांगलं असलं तर मानसिक आरोग्य उत्तम असतं आणि या दोन आघाड्या भक्कम असतील तर कामजीवनही उत्तम होतं. पण होतं काय की हे माहीत असूनही अनेकांना ते अचीव करता येत नाही. नेमकं कुठे घोडं पेंड खातं? न्यूट्रिशन म्हणजे काय? आणि उत्तम पैसे कमवणारी जोडपी ही मालनरिष्ट किंवा कुपोषित असतात का? त्यामुळे त्यांचं कामजीवनही बिघडलेलं असतं का? तर मॅडम, हे सगळे प्रश्न आहेत जे मी काढलेत या एपिसोडसाठी. सो याच्यावर आपण गप्पा मारणार आहोत. अगदी बेसिकपासून सुरुवात करूया आपण की न्यूट्रिशन. हे न्यूट्रिशन हा शब्द सगळ्यांना माहिती आहे, जीवनसत्व मराठीत. पण म्हणजे नेमकं काय आणि आपल्या शरीराचं योग्य पोषण होतंय का हे ओळखायचं कसं? हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण काय, आजच्या सो कॉल्ड हेल्थ इंडस्ट्री, मेडिकल इंडस्ट्री, फार्मास्युटिकल इंडस्ट्री, न्यूट्रास्युटिकल इंडस्ट्री, टेलिव्हिजन ॲडव्हर्टायझिंग, ह्या सगळ्यामुळे आपण अतिशय कन्फ्यूज झालेलं पॉप्युलेशन आहोत. 200 वर्षापूर्वी आपल्या आजी आजोबांना, पणजी पंजोबांना हा प्रश्न कधीच पडला नव्हता. खरंय. पण ते जे ॲन्सेस्ट्रल होतं त्याचप्रमाणे ते खात होते. जे उगवत होतं ते खात होते आणि कसं बसं त्यांचं आयुष्य निघत होतं. आज आपल्याकडे एक अशी तफावत आहे की आपलं लाईफ स्पॅन खूप वाढलं आहे मेडिकल इंटरव्हेन्शनमुळे. फॉर एक्झाम्पल सर्जरी आहे, ॲनेस्थेसिया आहे, ड्रग्ज आहेत, किमोथेरपी कॅन्सरवरती आहे, इतर ब्लड ट्रान्सफ्युजन आहे. अशा सगळ्या गोष्टींमुळे आपलं लाईफ स्पॅन वाढलं आहे खूप. अँटीबायोटिक्समुळे इन्फेक्शन्सवरती मात करता येतो. पण ज्या गोष्टींमुळे आपलं अलाइव्हनेस असतं, व्हायटॅलिटी असते, एनर्जी असते, क्वालिटी ऑफ लाईफ असते, त्याच्याबरोबर त्याच्या जोडीने ते वाढलेलं नाही आहे किंवा इम्प्रूव्ह नाही झालेलं. उलट त्याची क्वालिटी अजून डिटिरिएट झाली आहे. आपल्या लँडची सॉईल क्वालिटी, वॉटर क्वालिटी, एअरचं पोल्युशन, ज्या ज्या गोष्टी आपण जे खातो त्याला पोषण करण्यामध्ये ज्या ज्या गोष्टी रिस्पॉन्सिबल असतात त्या सगळ्या प्रदूषित येतात. ते त्यांच्या ओरिजिनल प्युअर फॉर्ममध्ये नाही आहेत. तर मग न्यूट्रिशन कसं ठरवायचं आणि आपली जी बॉडी आहे, ही जी ह्युमन बॉडी आहे, त्याला उत्तम कसं ठेवायचं शेवटपर्यंत, हा एक महत्त्वाचा प्रश्न ठरतो. कारण की आज आपण आजूबाजूला जरी बघितलं तरी फॉर एक्झाम्पल सिनियर सिटिझन्स आहेत. असे खूप सिनियर सिटिझन्स आहेत जे भलतेच ॲक्टिव्ह आहेत, अजूनही ट्रेकिंग करतात, हिमालयात जातात आणि आपल्याला त्यांचा हेवा वाटतो की अरे 70ला मला पण तसं करता आलं पाहिजे. मग ते इतके कमी का आहेत? बहुतेक लोकांना डायबिटीज, बीपी, अरे तुला अजून डायबिटीज झाला नाही असं असा प्रश्न विचारणारे लोक का भेटतात? वाय इज इट सो ऑब्वियस की सगळ्यांनाच डायबिटीज व्हायला पाहिजे, बीपी व्हायला पाहिजे किंवा जाडी वाढायला पाहिजे किंवा तब्येत मानवली बाबा, असा जो जोक आहे तो ॲक्च्युली जोक नाही आहे. ती एक हायलाईट आहे की तुमची जी तब्येत आहे ते तुमच्या लाईफस्पॅनला मॅच होत नाही आहे. आणि त्यामुळे आज आपल्याकडे डिमेन्शिया, हार्ट डिझीज, ऑस्टिओपोरोसिस, हे सगळ्यांचा प्रॉब्लेम आपल्याला म्हातारपणी दिसतात. इनकॉन्टिनन्स आहे. मग जेव्हा तुम्ही आजारांनी त्रासलेले असतात तर तुमचं कामजीवन उत्तम कसं असू शकतं? इट्स नॉट पॉसिबल. कारण काय, सेक्शुअल डिझायर जी आहे, अराउझल आहे, त्याची जी ऑर्गॅझमिक ॲबिलिटी आहे, प्लेजर एकमेकांपासून घ्यायची जी ॲबिलिटी आहे, ती कितीतरी तुमच्या फिजिकल आणि मेंटल आणि इमोशनल आणि हॉर्मोनल हेल्थवरती अवलंबून असते. ती हेल्थ ऑप्टिमम ठेवण्यासाठी तुमच्या शरीराचं प्रत्येक सेल नरिश्ड पाहिजे.
आज आपली जी ह्युमन बॉडी आहे त्याचे काही रिक्वायरमेंट्स आहेत, बेसिक न्यूट्रिशनल नीड्स आहेत. काही प्रपोर्शनमध्ये विटॅमिन्स, मिनरल्स, आपल्याला प्रोटीन पाहिजे असतं. फॅटची खूप गरज असते, कारण की फॅट हे एक रूट मॉलिक्यूल आहे आपल्या सगळ्या हॉर्मोन्ससाठी किंवा आपल्या मेंदूच्या चांगल्या फंक्शनिंगसाठी. आपल्या प्रत्येक सेल मेम्ब्रेनमध्ये लायपोप्रोटीन्स असतात, म्हणजे फॅट आणि प्रोटीन्सचे कॉम्बिनेशन्स असतात. आपले जे गट लायनिंग असतं किंवा मसल्स असतात ते ग्लायकोप्रोटीन्स असतात, म्हणजे ग्लुकोज आणि प्रोटीन्सचे कॉम्बिनेशन्स असतात. सो आपण जे खातो पितो त्याच्यापासून आपले सेल्स बनतात. ह्या अंडरस्टँडिंगचं जे ब्रीच आहे किंवा ब्रेक आहे ते आपल्याला आजच्या पॉप्युलेशनमध्ये दिसतं. परवाच मी गोव्यामध्ये शॉपिंगला गेले होते एका मॉलमध्ये. तर एका मैत्रिणीची मुलं होती तिच्यासोबत, 10 वर्षाचा एक मुलगा आणि दुसरा 7 वर्षाचा. त्यांनी भराभरा ती ट्रॉली फास्ट फूडनी भरली, म्हणजे 2 बाटल्या लिमकाच्या, अजून कुठले तरी कसले तरी फॅन्टा बिंटा घेतलं, मग बिस्किटं टाकली, केक्स टाकले, चॉकलेट्स टाकले, क्रिस्प्स टाकले. मी म्हटलं, तू अख्खी ट्रॉली जंकनी भरलीच? हो म्हणाला. मी म्हटलं, तुला तुझ्या अभ्यासामध्ये किंवा ह्याच्यामध्ये काळजी नाही वाटत? नाही, कशाला वाटेल, हे मला हे आवडतं म्हणून मी खाणार आहे. तर आपण जेव्हा लहान मुलांसाठी पण जेव्हा आपण रोल मॉडेल बनत असतो, आपण जर आपलं खाणं कसं आहे ह्याच्यावरती लक्ष नाही दिलं, आपली जाडी हवी तशी पसरू दिली, किंवा आपली मेंटल हेल्थ खराब आहे, आपले डोकंदुखी आहे, मायग्रेन्स घेऊनच मी अंधार करून खोलीत झोपते, मुलं हवी ते करतायत, त्यांना बघायला कोणीतरी बाई लावली आहे, मला खूप त्रास होतो, मला विश्रांती लागते, मला दिवसभराचं काम झेपत नाही, माझी पण 40शी आली, असे एक्सक्युजेस देऊन जेव्हा आपण आयडियल रोल मॉडेल सेट करत नाही मुलांसाठी, तेव्हा ते ऑटोमॅटिकली अस्युम करतात की हेच खरं आहे आणि हे आयडियल खाणं पिणं आहे. आणि ॲक्च्युली त्याच्यामध्ये न्यूट्रिशन काहीच नसतं जंकमध्ये. म्हणून त्याला आपण जंक म्हणतो, आपण जंक फूड म्हणत नाही, कारण की जे फूड असतं ते आपल्या सेल्सला नरिश करणारं असतं, आणि जे जंक असतं तो कचरा असतो. जो कचरा असतो आपल्याला तो कचरा डायजेस्ट करून एलिमिनेट करायला पण आपल्या शरीराला खूप कष्ट पडतात, आणि ते न्यूट्रियंट आपल्या शरीरामधनं काढून घेतात. म्हणजे आपल्या मेंदूसाठी, आपल्या हृदयासाठी, आपल्या आतड्यांसाठी लागणारे जे घटक असतात ते उलट जंकला क्लिअर करण्यासाठी वापरले जातात. मग काय सरप्राईज आहे की जेव्हा आपण जंक खातो त्यावेळेला आपलं परफॉर्मन्स सब ऑप्टिमल असतं किंवा कमी असतं. आपला मेंदू एवढा चांगला चालत नाही, आपल्याला खूप लेझी वाटतं, आपण कामांवरती प्रोक्रॅस्टिनेट करतो, आपण ठरवतो की आपल्याला व्यायाम करायचा पण आपल्याला करायला जमत नाही, आपल्या रिलेशनशिप्समध्ये आपण चिडचिड करतो, आपलं जे वागणं असतं आपल्या डिसिजन्सप्रमाणे नसतं, आपण जिथं काम करतो तिथे आपली कामाची कपॅसिटी कमी होते, किंवा जितकं आपलं पोटेन्शियल असतं ते आपण पोटेन्शियल गाठू शकत नाही. तर हे जे सगळे साईड इफेक्ट्स असतात आपल्याला जेव्हा कळतात तेव्हा आपल्याला ऑटोमॅटिकली लक्षात आलेलं असतं की आपलं न्यूट्रिशनल स्टेटस पुअर आहे. एक आमचे कलिग आहेत, त्यांना ते खूप आजारी आहेत सध्या, अतिशय व्हॉमिटिंग, डायरिया, गेले 20 वर्ष इरिटेबल बावल आहे, भरमसाठ ॲलर्जीज आहेत, कशाच्या तरी. हिमोग्लोबिन 10पेक्षा कमी आहे. बापरे. इकडनं तिकडनं कधी कधी नाकातनं रक्त येतंय, तर कधी शरीरावरती ब्रुझिंग होतंय, कुठेतरी पडलं तर खूप ठेचच येते, ती पटकन बरी होत नाही. आता जो मनुष्य आजारी असतो तो बेसिकली, आपली जी रिकव्हरी असते, आपली बॉडी खूप मॅजिकल आहे, त्याला जर आपण न्यूट्रिशनल सगळे घटक हवे तसे पुरवले तर ती कुठल्याही आजाराला किंवा कुठल्याही इंजुरीला पटकन रिव्हर्स करू शकते. साधं आपलं बोट कापलं तरी सुद्धा 24 तासात म्हणजे ब्लिडिंग तर लगेच थांबतं, पण 24-48 तासामध्ये ती जखम भरून पण येते. तर ह्याच्यावरून आपल्या लक्षात येतं की आपल्या बॉडीमध्ये एक इंटेलिजन्स आहे जे न्यूट्रिशनल एलिमेंट्सना यूज करून रिपेअर वर्क कॅरी आउट करते. तर ज्या व्यक्तीमध्ये रिपेअर वर्क ठीक नाही चालत आहे तो किती कुपोषित असेल बरोबर. हे आपल्याला लक्षात येतं. आणि हे आत्ताचं किंवा कालचं किंवा परवाचं कुपोषण नाही, हे वर्षानुवर्ष चाललेलं कुपोषण आहे. बहुतेक आपण म्हणतो, आपण जेव्हा प्री कन्सेप्च्युअल केअरचा पॉडकास्ट केलं होतं तेव्हा पण मी म्हणलं होतं बार्कर हायपोथेसिस प्रमाणे की, आणि अलीचे जे एपिजेनेटिक्सच्या रिसर्चमध्ये आहे की जेव्हा स्त्री प्रेग्नंट होते त्यावेळेला तिचं जे न्यूट्रिशनल स्टेटस असतं ते प्रेग्नंट होताना त्या काही जे सेल्स असतात त्याच्यावरती ते न्यूट्रिशनल इम्प्रिंटिंग होत असते पुढच्या जनरेशन्सचं. हो.
थ्रूआउट प्रेग्नन्सी जे प्लॅसेंटाचं व्हॉल्यूम असतं, त्याची जी क्वालिटी असते, त्याच्यावरती डिटर्मिन होते की ते जे बाळ असते त्याचं 40शीत आणि 50शीत जाऊन हायपरटेन्शन, डायबिटीसचं रिस्क काय असणार आहे. तर न्यूट्रिशन म्हणजे आपल्या शरीराला लागणारे उत्तम घटक त्या हवे त्या प्रमाणामध्ये मिळणं किती महत्त्वाचं आहे हे आपल्याला लक्षात येतं. आणि जेव्हा आपला चॉईस आपण जंककडे वळवतो तेव्हा आपल्याला ते किती कॉस्टली पडतं लाँग टर्ममध्ये हे आपल्याला आज पॉप्युलेशनमध्ये दिसतंय. तर मग तुमचा जो ओरिजिनल प्रश्न होता की कसं ओळखायचं की बाबा तुम्ही मॅलनरिश्ड आहात, आणि हा एक डिफिकल्ट प्रश्न एवढा करता आहे की बहुतेक लोकांना माहिती नसतं की ते मॅलनरिश्ड आहेत. खरंय. बहुतेक लोकांना माहिती नसते की ते आजारी आहेत. कारण की आपल्याला जसं आपल्याला हेल्थची सवय होते तसंच आजारपणाचीही सवय होत असते. जे लोक आजारी असतात त्यांना माहितीच नाही खरं म्हणजे ते आजारी आहेत. आणि बरेच वेळा मी माझ्या पेशंट्सना एक्झाम्पल सांगते की एक व्यक्ती असा आहे जो आजारी आहे आणि त्याचे ब्लड टेस्ट खूप ॲबनॉर्मल आहेत. मग त्याला माहिती आहे की तो आजारी आहे आणि आता त्याचे ब्लड टेस्ट पण ॲबनॉर्मल झालेत. मग डॉक्टर काय करतात, ते ब्लड टेस्टला ट्रीट करतात. हो, तू डायबेटिक आहेस ना, ह्या गोळ्या घे. हो ना, मग तुझं कोलेस्ट्रॉल वाढलंय तर हे गोळ्या घे. बरोबर आहे. आता दुसऱ्या पलीकडे असा व्यक्ती आहे जो ऑप्टिमल हेल्थमध्ये आहे. तो स्वतः खूप एनर्जेटिक आहे, त्याची झोप चांगली आहे, त्याचं एलिमिनेशन चांगलं आहे, भूक चांगली लागते, त्याचं मनात तरतरी आहे, उत्साह वाटतो, आनंद येतो आयुष्य जगण्यामध्ये, त्याचे रिलेशनशिप्स चांगले आहेत, त्याची वर्कमध्ये प्रोडक्टिव्हिटी चांगली आहे. मग अशा व्यक्तीला आपण व्हायटल आणि एनर्जेटिक म्हणू शकतो. आणि त्याचा वयाशी काही संबंध नाही आहे. डायरेक्टली तुमच्या वॅस्क्युलर हेल्थवरती, तुमच्या हार्ट हेल्थवरती, तुमच्या हॉर्मोन हेल्थवरती ते अवलंबून असतं आहे. जो मधला ग्रुप आहे, जे आजारी आहेत पण अजून ब्लड टेस्ट ॲबनॉर्मल झाले नाहीत, त्यांचं काय म्हणायचं? खरंय. त्यांचं काय म्हणायचं? ते स्वतःला आजारी समजतच नाही. आय एम फाईन, मी ठीक आहे, मला काय नाही झालेलं, बघा मी जोपर्यंत मी हांथरून गाठत नाही तोपर्यंत मी आजारी नाही, असे समजणारे मॅलनरिश्ड लोक खूप असतात. सो मग त्यांनी कसं बघावं स्वतःकडे? तर त्यांना स्वतःची मोजमाप करता आली पाहिजे की माझं जे पोटेन्शियल आहे ते मी गाठलंय का, खरंच मी माझ्या कपॅसिटीला काम करू शकतो का. आणि वयाशी कम्पेअर नाही करायला पाहिजे. कारण काय आजही आपल्याला असे व्यक्ती माहिती आहेत ज्यांचं वय खूप जास्त आहे पण ते न थकता बरेच तास काम करू शकतात. आणि असे पण व्यक्ती आहेत जे खूप यंग आहेत आणि ते पण अशाच पद्धतीने काम करू शकतात. त्यामुळे तुमचं एज तुमच्या युथफुलनेसची कमी रिलेटेड आहे आणि न्यूट्रिशनल स्टेटसशी जास्त रिलेटेड आहे. मग जेव्हा तुम्ही न्यूट्रिशनली टॉप असता, खूप स्ट्रॉंग असता, तेव्हा तुमचं हार्ट हेल्थ, तुमचं वॅस्क्युलर हेल्थ, तुमचं हॉर्मोन हेल्थ, तुमचं मेंटल हेल्थ, आणि तुमचं रिप्रोडक्टिव्ह आणि सेक्शुअल हेल्थ हे त्याच्यामध्ये इन्क्लुडेड असतं. हे सगळं ऑप्टिमाइज व्हायला लागतं आपोआप. तर आता जे माझे ग्रुप्स आहेत सध्या वाईल्ड फिट करतात किंवा पॉझिटिव्ह इंटेलिजन्स करतात, जेव्हा त्यांचं न्यूट्रिशनल स्टेटस बदलतो आम्ही, तेव्हा मी बघितलं की आमच्या जे कपल्स असतात त्यांच्यामध्ये प्रेग्नंट व्हायला त्रास कमी होतो, स्पर्म काउंट इम्प्रूव्ह होतो, इरेक्टाईल फंक्शन इम्प्रूव्ह होतं, बेली फॅट कमी झाल्यामुळे ऑव्ह्युलेशन चांगलं होतं, पिरियड्स रेग्युलर होतात, PCOD रिव्हर्स होतं. मग ज्या बायकांना खूप सिव्हिअर मेनोपॉज सिम्पटम्स असतात ते रिव्हर्स व्हायला लागतात. मग ज्या लोकांना प्रेग्नन्सीचा प्रॉब्लेम असतो, फर्टिलिटीचा इश्यू असतो, सिम्पली चांगलं न्यूट्रिशन, आणि हे विदिन 3 मंथ्स घडत असते त्यांच्या शरीरामध्ये, ऑप्टिमल न्यूट्रिशन केल्याने सुद्धा ऑव्ह्युलेशन चांगलं झाल्यामुळे, स्पर्म काउंट इम्प्रूव्ह झाल्यामुळे, सेक्शुअल डिझायर, अराउझल, परफॉर्मन्स, प्लेजर, त्याच्यामुळे स्ट्रेस न येता ते इझिली प्रेग्नंट होतात. मग असं जर असलं तर मग आपण का घाबरतो आपल्या शरीराला ॲडिक्वेट न्यूट्रिशन द्यायला? आपण घाबरतो कारण की आपल्या आजूबाजूचे जे सोशो कल्चरल जो एन्व्हायरमेंट आहे तो न्यूट्रिशनला सपोर्ट करत नाही, तो जंकला सपोर्ट करतो. तुम्हाला 5 मिनिटच फक्त कुठल्याही सिरियलमध्ये किंवा सिरियलच्या मधल्या ॲडव्हर्टिजमेंट्सला जर तुम्ही ऐकलं तर लक्षात येते की ॲक्च्युली त्याच्यामध्ये कुपोषण वाढवणाऱ्या किती गोष्टी आहेत. खरंय. आज आपल्या टी व्हीवरती ॲलोव्हेराच्या नावाने बर्फी खा असे सांगणारे जर तुमच्या रेडारवरती असले लोक, तर ते कुपोषण नाही तर काय आहे. जितकं साखरेचं प्रमाण तुमच्या जेवणात आहे तितकं प्रमाण कुपोषणाचं तुमच्या शरीरात आहे. कारण की ती साखर डायजेस्ट करून बाहेर काढण्याचं जे कष्ट पडतात आपल्या शरीराला ते खूप पटीने जास्त असतात. हो. सेम थिंग फॉर एक्झाम्पल फ्राईड फूड आहे किंवा रिफाईंड ऑइल्स आहेत किंवा असे अनेक गोष्टींचं वर्णन आहे ज्याच्यामुळे
आपल्या शरीराला इजा होत असते, पण आपल्याला लक्षात येत नसतं की त्या गोष्टी डायजेस्ट करायला, एलिमिनेट करायलाच आपल्याला खूप कष्ट पडत असतात. आणि जर त्याच्यामध्ये आपण जोडलं की आपली झोप नीट नाही आहे, स्ट्रेस खूप जास्त आहे, तर त्या इफेक्ट्समुळे आपण जे खातो ते अंगाला लागत नाही. हम्म, हम्म, कारण की आपलं जे गट हेल्थ आहे, ते इंटेस्टाईन्स जे आहेत, त्याची हेल्थ अफेक्ट होत असते. बेसिक मॅलन्यूट्रिशन जर असलं एनिवे, तरीसुद्धा आपल्या आतड्यांमध्ये जे एन्झाईम्स असतात, जे फूडला डायजेस्ट करतात, तेच नीट प्रोड्यूस होत नसले तर तुम्ही काय ॲब्झॉर्ब करणार? जर आतड्यांचे जे मसल्स असतात त्याला नीट काम करता येत नसलं तर तुम्ही पॉटी कशी करणार व्यवस्थित? होणारच नाही. बरोबर. सो हे सगळं एकमेकांशी कनेक्टेड आहे. सो स्लीप, स्ट्रेस, तुमचं सनलाईट एक्सपोजर, सर्केडियन रिदम आहे, तुम्ही किती छान ब्रीदिंग करता, तुमचं पाण्याचं इंटेक किती आहे, तुम्ही जे जेवता ते किती फ्रेश आहे, किती अलाईव्ह आहे हम्म, तुमचं हम्म. जेवण, त्याच्यावरती पण ठरतं की तुम्ही जे खाता ते तुमच्या बॉडीला किती युजफुल असतं का नसतं. बरोबर, बरोबर. म्हणजे मुद्दा तोच येतो की प्रत्येक व्यक्तीच्या किंवा प्रत्येक कुटुंबाच्या खाण्यापिण्याच्या काही सवयी असतात आणि या सवयीच बऱ्याचदा ठरवतात की ती फॅमिली त्याचं पोषण उत्तम होतं आहे का ती मालनरिष्ठ आहे. तर मग आपण जे न्यूट्रिशन म्हणतोय, तर मग रोजच्या जेवणात कुठल्या गोष्टी या आवर्जून असायला पाहिजेत की ज्याच्यामुळे तुमचं न्यूट्रिशन इंटेक हा वाढणार आहे? आपण जर आपल्या हंटर गॅदरर ॲन्सेस्टर्सला बघितलं तर त्यांचं खाणं कसं होतं, तर व्हरायटी खूप होती. हम्म, हम्म. आपण सगळ्यात जास्त न्यूट्रिशन व्हरायटीनी शोधत होतो की वेगवेगळ्या प्रकारचं, सपोज तुम्ही व्हेजिटेरियन असलात तर वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या, फळं तुमच्या आहारात आलीच पाहिजेत. आणि ॲक्च्युली जर बघितलं तर फॉर एक्झाम्पल US किंवा UK मध्ये म्हणतात की 5 पोर्शन्स ऑफ फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्स, पण ॲक्च्युली 5 इज मिनिमम. हम्म. ऑप्टिमल इज 10, 9 ते 10 पोर्शन्स, आणि एक पोर्शन म्हणजे एक मूठ आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर जसं मी जेवते तसं, तर सकाळी तुम्ही उठता तेव्हा एक वाटीभर स्प्राउट्स असले पाहिजेत. तुम्ही एक तुमची जी ग्रीन स्मूदी त्याच्यामध्ये भाज्या, 2-3 प्रकारच्या भाज्या आहेत, काही हर्ब्स आहेत, फॉर एक्झाम्पल कोथिंबीर किंवा मिंट आहे, ते हर्ब्स आहेत, ते कमी प्रमाणात खायचे असतात. मग पालक आहे, माठ आहे, कधी कधी चुका थोडासा फ्लेवरसाठी वापरला जातो, तर ह्या भाज्यांचं कॉम्बिनेशन आहे. त्याची पचडी बनवली, सॅलड बनवले, काकडी आहे, लेटूस आहे, टोमॅटोज आहेत, मग त्याच्यामध्ये काही वेगवेगळ्या प्रकारचे ग्रीन्स असतात, लेटस ग्रीन्स मिळतात. मग आपल्याकडे जे फळभाज्या आहेत किंवा पालेभाज्या आहेत त्याची भाजी बनवणं, जे काही रूट व्हेजिटेबल्स आहेत, फॉर एक्झाम्पल बटाटा सोडून आपल्याकडे म्हणजे मला आठवतं आहे काही वर्षापूर्वी एका पूजेसाठी मी नॉर्थ इंडियाच्या एका विलेजमध्ये गेले होते. 5 दिवस मी होते तिथे त्या गीता प्रवचनासाठी. रोज बटाट्याची भाजी होती कशा तरीच्या बरोबर. तर बटाटा हा आपल्या आतड्यांसाठी खूप टॉक्सिक असतो आणि तो आपल्याला दुसऱ्या गोष्टी अब्झॉर्ब करू देत नाही. हो. सो बटाटा वगळून बाकीचे रूट्स आहेत, फॉर एक्झाम्पल मुळा आहे, गाजरं आहेत, बीट आहे. बीट आहे किंवा सुरण आहे, ह्या किंवा अरवी आहे, हे हे जुन्या काळातले रूट व्हेजिटेबल्स आहेत, बटाटे याच्या आधीचे. हम्म. तर त्यांच्यामध्ये न्यूट्रिशनचं प्रमाण जास्त आहे. आपण जी व्हरायटी आहे एका दिवसामध्ये, जर आपण 10 प्रकारच्या ह्या गोष्टी एक मुठमुठभर इन्क्लूड केल्या, तर आपल्याला वेगवेगळ्या रंगाचे, वेगवेगळ्या टेक्स्चरचे, वेगवेगळ्या टेस्टचे, वेगवेगळ्या न्यूट्रिशनल क्वालिटीच्या गोष्टी आपल्याला खायला मिळतात. त्यातून जेव्हा आपण शॉपिंग करतो, जर आपण वेगवेगळ्या एरियाजमध्ये, फार्मर्स मार्केट हल्ली आता बागायतदार किंवा हे वेगवेगळे फार्मर्स मार्केट लागतात वेगवेगळ्या भागामध्ये, ती जी भाजी असते ती वेगवेगळ्या ठिकाणात येत असते, कुठे सोलापूरहून आली, इकडनं आली, हो. तिकडनं आली. तर आपण इंटेन्शनली कधीतरी गुलटेकडीला जायचं, इंटेन्शनली कधीतरी आपल्या लोकल फार्मर्स मार्केटमध्ये जायचं, इंटेन्शनली कुठल्या तरी मित्राला भेटायला जायचं आणि त्यांच्या फार्मर्स मार्केटला जायचं. म्हणजे ज्या भाजीचा सोर्स असतो ते वेगवेगळ्या सॉइल्समधनं येतो, ह्याची जर आपण काळजी घेऊ शकलो तर आपल्या जेवणामधली जी न्यूट्रिशनल क्वांटिटी आणि क्वालिटी आहे ती आपण वाढवू शकू. आजच्या काळात आपली सॉईलची क्वालिटी इतकी पुअर आहे किंवा पाण्याची क्वालिटी पुअर आहे किंवा भेसळ आहे किंवा पेस्टिसाइड्सचं प्रमाण खूप वाढलं आहे, किंवा रस्त्यावरचं पोल्युशन आहे. आपण टिपिकली भाजी रस्त्याच्या काडीला घेतो हो, हो, हो. तर त्याचं पोल्युशनचं जे कंटॅमिनेशन आहे त्याला हँडल करायला पण एक्स्ट्रा न्यूट्रिशन लागतं. मग जे व्हेजिटेरियन्स आहेत पर्टिक्युलरली, की त्यांना सप्लिमेंटेशनची गरज असते, ती तुमच्या डॉक्टरांकडनं गायडन्स घेऊन तुम्ही सप्लिमेंट करणं गरजेचं असते. पण कुठलंही सप्लिमेंट घेऊन चालत नाही. मग इथे आपलं जे डिस्कशन आहे न्यूट्रास्युटिकल्सवरती, ते करणं महत्त्वाचं ठरतं.
मग जे लोक नॉनव्हेज खातात त्यांनी जेव्हा सपोज मीट फिश एग्स खातात त्याच्यामध्ये पण डाऊट्स असतात त्यांना किती खायचं, रोज खायचं की नाही. कुठेतरी खूप मिथ्स असतात की अरे रोज नॉनव्हेज खाल्ले की तुम्ही असे तामसिक वृत्तीचे होता, किंवा रोज अंडी खाल्ली तर कोलेस्ट्रॉल वाढतं. आणि ॲक्च्युली ते काहीच खरं नाही आहे. जेव्हा आपण स्टॅटिस्टिक्स बघतो तर तुमचं कोलेस्ट्रॉल लेवल ॲक्च्युली हार्ट डिझीजची कमी आणि मॉर्टॅलिटी कमी करण्याच्या दृष्टीने जास्त असतं. त्याच्यामध्ये तुमचे ट्रायग्लिसराईड जास्त महत्त्वाचे ठरतात रादर देन ओव्हरऑल कोलेस्ट्रॉल. ट्रायग्लिसराईड्स कशाने वाढतात तर चरबीनी नाही वाढत. तुमचं जे मेटाबॉलिक स्टेट आहे त्याच्यामुळे ट्रायग्लिसराईड्स रिफ्लेक्ट होत असतात. जर तुमचं जेवण जास्त ग्रेन्सनी भरले, तुम्ही जास्त चपाती आणि भातावरती जर तुमचं अवलंबून असलं तर तुमचे ट्रायग्लिसराईड्स ऑटोमॅटिकली वाढतात, एस्पेशली जर तुम्ही रिफाईंड ऑइल यूज करत असलात तर. तर ह्याच्यामध्ये शिकण्यासारखं खूप आहे. म्हणजे इतक्या बारीक बारीक गोष्टींमध्ये जाऊन शिकण्यासारखं आहे की कुठल्या गोष्टीचा आपल्या शरीरावरती काय परिणाम होत असतो. पण त्याच्याकरता आधी आपल्याला लक्षात घ्यायला लागतं की जे ॲडव्हर्टायझिंग आणि मीडिया आहे किंवा जे हेल्थ इंडस्ट्री आहे किंवा मेडिकल इंडस्ट्री आहे ती आपल्या हेल्थच्या दृष्टीने डिझाईन केलेली नाही आहे. आपण त्यांचे रेव्हेन्यू जनरेटर्स आहोत. तर त्यामुळे आपण जितकं आपल्या हंटर गॅदरर लाईफस्टाईलकडे जाऊ शकतो तितकं आपल्या फायद्याचं ठरतं. आणि त्यानंतर जरच सप्लिमेंट्स घ्यावे लागले, न्यूट्रास्युटिकल्स घ्यावे लागले तर ते ओळखून घेणं जास्ती महत्त्वाचं ठरतं की आपण काय घेतोय, त्याचं जे मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस काय आहेत, त्याचं बॅकग्राऊंड कसं आहे. थोडासा आपल्याला स्वतः त्या कंपनीचा रिसर्च करणं महत्त्वाचं असतं. आणि हे लक्षात घेणं महत्त्वाचं असते की कुठलीही लायसन्सिंग ऑथॉरिटी असते ती मिनिमम स्टँडर्ड्सवरती चालते, बेस्ट स्टँडर्ड्सवरती चालत नसते. पण आता उत्तम पोषण मूल्य आणि त्यात तुम्ही म्हटलात तसं 3 महिन्यांमध्ये पण न्यूट्रिशन डेफिशियन्सी जर असेल तर ती भरून काढता येऊ शकते जर तुम्ही राईट ट्रॅकवर आलात तर तसं झाल्यावर त्यांनी सेक्स लाईफ, कामजीवन याच्यावर नेमका काय परिणाम होतो? खूप परिणाम होतो, कारण आपण ऑलरेडी म्हणालो की वॅस्क्युलर हेल्थ ही खूप महत्त्वाची ठरते. तुमची जी ब्लड वेसल्स असतात शरीरातले, प्रत्येक ऑर्गनला रक्तवाहिनीचा रक्तपुरवठा पोचल्याखेरीज तिथे ऑक्सिजन पोचत नाही, तिथे न्यूट्रिशन पोचत नाही. त्या सेक्शुअल ऑर्गन्समध्ये जे सेल्स आहेत त्याचं जे फंक्शनिंग असतं, वेदर ते टेस्टिस आहे, ओव्हरीज आहेत, वेदर ते क्लिटरिस आहे किंवा पेनिस आहे, ह्या प्रत्येक ऑर्गनचं जे फंक्शनिंग आहे ते ऑप्टिमली होण्यासाठी जे जे न्यूट्रियंट्स लागतात ते तिथपर्यंत पोचायला पाहिजे ना. तर ते पोचवण्याचं काम कोण करत असतं तर रक्तवाहिन्या करत असतात. तर त्या रक्तवाहिन्यांची जी हेल्थ आहे म्हणजे ती किती फ्लेक्सिबल आहे, किती डायनॅमिक आहे, त्याच्या आतमधलं वाहणारं जे रक्त आहे ते किती रिच आहे ब्लड सेल्सनी, आणि ते ऑक्सिजन त्याची कॅरिंग कपॅसिटी कशी आहे, जेव्हा तुम्ही व्यायाम करता किंवा त्याच्यावरती डिमांड प्लेस करता ते ॲडिक्वेटली पोचतं का रक्त त्या ऑर्गनपर्यंत, ह्याच्यावरती त्या ऑर्गनचं परफॉर्मन्स ठरतं. आणि आपला मेंदू पण एक ऑर्गन आहे. ॲक्च्युली सगळ्यात सेक्सी ऑर्गन कुठला आहे तर आपला मेंदू आहे, कारण की तिथे सगळे इमॅजिनेशन, जनरेशन, ड्रीम्स, डिझायर सगळे तिकडे क्रिएट होतात. जेव्हा तुम्ही हेल्थी असता, जेव्हा तुमचं मन शांत असतं, तेव्हा क्रिएटिव्हिटी, इंजेन्युइटी, डिझायर, अराउझल, केअर, लव्ह, कंपॅशन अशा गोष्टी जनरेट होत असतात. जेव्हा तुम्ही मॅलनरिश असतात, कुपोषित असतात, तेव्हा राग, तणतण, अँक्झायटी, फिअर, डिप्रेशन ह्या सगळ्या गोष्टी प्रिडॉमिनेट करतात. जेव्हा तुमच्या मनामध्ये फिअर, अँक्झायटी, डिप्रेशन असतं तिथे अराउझल, डिझायर ह्या गोष्टी कमी घडतात. सो दोन्ही गोष्टी सायमल्टेनियसली घडणं कठीण असतं. सो सेक्शुअल परफॉर्मन्स, सेक्शुअल फंक्शन आणि रिप्रोडक्टिव्ह फंक्शन ह्या दोन्ही गोष्टी एस्पेशली यंग लोकांमध्ये खूप कनेक्टेड असतात. कारण काय तुमची इंटरकोर्सची फ्रिक्वेन्सी मग डिटर्मिन करते की तुमची प्रेग्नन्सी व्हायची लायकलीहूड काय. तुमचं फ्रिक्वेन्सीज कमी असली, डिझायरच नसली, स्ट्रेस खूप हाय असला तर प्रेग्नंट व्हायची शक्यता कमी असते. ज्या लोकांना रिप्रोडक्टिव्ह पोटेन्शियलमध्ये इंटरेस्ट नाही आहे पण त्यांची सेक्शुअल कपॅसिटी इम्प्रूव्ह करायची आहे, त्यांची वॅस्क्युलर हेल्थ, त्यांचं फिटनेस, वॅस्क्युलर फिटनेस, मेटाबॉलिक फिटनेस डिटर्मिन करते की तिथे रक्तपुरवठा कसा होईल. सो इरेक्शन चांगलं आलं, ते टिकवता आलं आणि त्यामुळे प्लेजर एन्जॉय करता आलं, इंटरकोर्स एन्जॉय करता आला, त्यामुळे पार्टनरला आपण आनंद देऊ शकलो. ह्या ज्या स्टेप्स आहेत, ह्या प्रत्येक स्टेपमुळे आपलं प्लेजर, आपला इंटरेस्ट, आपलं डिझायर पोटेन्शिएट होत असतं. ह्याचा अर्थ काय की कामजीवनाकडे आकर्षक होणं, अट्रॅक्ट होणं की हे मला करायचं आहे किंवा हे मला जास्त चांगलं करता यायला पाहिजे,
ती डिझायर फुलफिल करण्यासाठी तुमचे न्यूट्रिशनल रिक्वायरमेंट्स तितकेच महत्त्वाचे असतात जितके तुमचं विचार करायची जी पद्धत असते ती. तुम्ही तुमची सेक्सबद्दलची किंवा पार्टनरबद्दलची किंवा स्वतःबद्दलची विचारशैली जी आहे पुअर न्यूट्रिशनल स्टेटमधनं करू शकत नाही ॲक्युरेटली. जोपर्यंत तुमचं न्यूट्रिशनल स्टेटस चांगलं नाही आहे तोपर्यंत तुमची विचार करायची जी क्षमता आहे सेक्सबद्दल आणि सेक्ससाठी ओपन होण्याबद्दल आणि स्ट्रेस न फील करण्याबद्दल खूप मोठा रोल प्ले करतो. आणि आत्ताच्याच माझ्या बॅचमध्ये असे कपल आहेत की फक्त न्यूट्रिशन इम्प्रूव्ह केल्यामुळे त्यांचं एकमेकांकडे बघायचं, सेक्सकडे बघायचं दृष्टिकोन इतकं बदललं आहे. एवढंच नाही तर सपोज स्नायूंचा प्रॉब्लेम असला, वॅजिनिस्मस सारखा जो एक खूप महत्त्वाचा प्रॉब्लेम आहे, सिव्हिअर वॅजिनिस्मस ज्या स्त्रियांना आहे, जेव्हा आपण त्यांची न्यूट्रिशनल स्टेटस चेंज करतो तर त्या मसल्समधली जी टेन्शन असते, स्ट्रेस असतो, त्यांच्या मनामधला जो स्ट्रेस असतो, जे टेन्शन, अँझायटी, डिप्रेशन असतं ते कमी झाल्यामुळे जे ते ॲक्शन्स घेतात सेक्स थेरपीमध्ये किंवा ट्रीटमेंटमध्ये ते जास्त त्याच्यामध्ये सफल होतात किंवा ते जास्त पॉझिटिव्हली त्या रिझल्ट्सकडे बघतात. आणि मग जे त्यांना रिझल्ट्स मिळतात ते त्यांच्या सेक्शुअल रिलेशनशिपला इम्प्रूव्ह करण्यासाठी खूप फायदेशीर ठरतं आणि सक्सेसफुली ठरतं, पॉझिटिव्ह ठरतं, ॲफर्मिंग ठरतं. कारण की तुमचं हार्डवेअरच बिघडलेलं असलं तर तुम्ही किती सॉफ्टवेअर लादलं, किती औषधं दिलं तरी ते ठीक होणार नाही आहे. आता परवाच एक माझे एक गृहस्थ आहेत जे माझ्या कम्प्युटर्स वगैरे ठीक करतात. त्यांना चिकुनगुनिया आणि बरंच काय काय आजार झाले आणि मला वाटतं अहो मला एक गोळी सांगा ना हे सगळं दुखणं कमी करायला. तर मी त्यांना तेच म्हणलं तुम्ही बाकीचं काहीच सुधारलं नाही तर कुठली गोळी काम करणार आहे. इट्स लाईक हार्डवेअर अँड सॉफ्टवेअर. तुमचं हार्डवेअरच ठीक नाही आहे तर तुम्ही किती औषधं घेऊन त्याला ठीक करणार. इट डझंट वर्क. तर बेसिक सेल्स आहेत ज्याच्यावरती ती औषधं काम करणार. सपोज तुम्हाला सगळं न्यूट्रिशन केल्यानंतर सुद्धा तुम्हाला औषधाची गरज पडते तर त्या औषधाला काम करण्यासाठी बेसिक मटेरियल तरी चांगलं पाहिजे. तर ते विदाऊट न्यूट्रिशन शक्य नाही आहे. बरोबर. इवन त्या मेडिसिन्सला काम करण्यासाठी सेल्युलर हेल्थची गरज आहे. तर ऑप्टिमल न्यूट्रिशन हा गोळीमध्ये अवेलेबल नाही आहे. गोळ्या खाऊन पावडर्स घेऊन ऑप्टिमल नरिशमेंट मिळत नाही. ते सप्लिमेंटेशन असतं. कारण आज आपल्या बाजारामध्ये आपल्याला हवे तितकी व्हरायटीची भाज्या मिळत नाहीत. बरोबर. आपल्याला हवे त्या मे बी सोर्समधनं आपलं न्यूट्रिशन मिळत नाही. आपल्याला हवं त्या लेवलचं ऑर्गॅनिक प्रोडक्शन मीट, फिश, एग्जमध्ये मिळत नाही. म्हणून सप्लिमेंटेशनची गरज पडते. पण जेव्हा आपण ह्या सगळ्या गोष्टी घडवून आणतो आणि आपली बॉडी चांगली नरिश्ड असते त्यावेळेला कामजीवन इम्प्रूव्ह होणं, आपलं रिप्रोडक्टिव्ह कपॅसिटी आणि पोटेन्शियल इम्प्रूव्ह होणं इज क्वाईट नॅचरल. हे होत असतं. ओके. पुढे जाण्याआधी मॅडम तुम्ही व्हॅजिनसमसचा उल्लेख केला तर मला सगळ्या लिस्नर्सला, श्रोत्यांना सांगायचं आहे की व्हॅजिनसमस ही स्त्रियांना भेडसावणारी समस्या आहे आणि याच्यावर आम्ही स्वतंत्र एपिसोड केलेला आहे. तर त्याच्यामुळे तो जर ऐकायचा राहिला असेल तर तोही नक्की ऐका. न्यूट्रिशनवर आपण डिस्कशन करतोय पण बरेच जण काय करतात की वाढलेलं वजन कमी करण्यासाठी सलग उपवास करणं किंवा वेगवेगळे प्रोटीन शेक्स, प्रोटीन पावडर, न्यूट्रासिटिकल्स, तर ह्याचा म्हणजे भारंभार तेच करायला लागतात. तर अशा प्रकारे वजन कमी करून किंवा त्यांच्या मते हेल्दी होऊन त्याचा सेक्स लाईफला फायदा होतो. ॲक्च्युली हेल्थ आपण कुठल्याही डायरेक्शननी गाठायचा प्रयत्न केला तर आपल्याला फायदा होतच असतो. असं मी म्हणणार नाही कोणाला की तुम्ही हेल्दी होऊ नका. कारण काय आपण हेल्दी होणं हा गोल ठेवणं ही सुरुवात असते. ज्या लोकांना हेल्थचे कन्सर्नच नसते ते स्वतःला एज्युकेट पण करत नाहीत आणि कदाचित असा पॉडकास्टही ऐकणार नाहीत. ज्यांना त्यांच्या हेल्थमध्ये इंटरेस्ट आहे तेच असं ऐकतील ना किंवा जाऊन रिसर्च करतील. आता वजनाचं जर म्हणलं तर तुमचं जे वजन आहे हे ॲक्च्युली तुमचं इव्होल्युशनरी ॲडव्हान्टेज आहे. हे वजन तुमचा प्रॉब्लेम नाही आहे. वजन हा एक सिम्पटम आहे. हे लक्षात घेणं महत्त्वाचं आहे की आपण जे खातो पितो त्याच्यामुळे आपल्या शरीरामध्ये जो स्ट्रेस निर्माण होतो त्या स्ट्रेसला ओव्हरकम करण्यासाठी किंवा त्या चॅलेंजेसला हँडल करण्यासाठी हा वजनाचा उपयोग असतो. फॉर एक्झाम्पल, जेव्हा आपण हंटर गॅदरर होतो आपल्याला आपल्या शरीरावरती वजन गोळा करायचं कारण कधी होतं की येणाऱ्या काही सीझन्समध्ये खायला प्यायला नसणार आहे, तेव्हा फॅमिन असणार आहे, पाऊस पडणार नाही आहे, इधर खूप ऊन असणार आहे किंवा खूप स्नो असणार आहे, तिथे काही वाढत नाही, हंटिंग पण नसणार आहे. मग अशा सीझनमध्ये आपण आपल्या शरीराला जिवंत कसं ठेवायचं तर त्याच्या प्रेपरेशनमध्ये आपण चरबी वाढवत होतो.
तर ते सीझन कुठला होता, तर तो सीझन साखरेचा सीझन होता, म्हणजे फ्रुट्सचा सीझन होता. त्याला आपण ऑटम म्हणतो किंवा फॉल म्हणतो. त्या सीझनमध्ये चरबी वाढवणं हा एकमेव आपला ध्येय असायचा. तिथे आपण नट्स खाणं, नट्स पण सगळे ऑटमचे प्रोड्यूस आहे. त्याच्यामध्ये फॅट आणि कार्बोहायड्रेटचं प्रमाण जास्त असतं, कारण काय ते खाल्ल्यामुळे आपल्या शरीरावरती चरबी डिपॉझिट होते. त्यामुळे चरबीला आपण एनिमीज न समजणं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. ती चरबी तुमची एनिमी नाही आहे, तुमची जी लाईफस्टाईल आहे ज्याच्यामुळे तुमचं जे शरीर आहे ते चरबी गोळा करते. जेव्हा आपल्या रक्तवाहिन्यांमध्ये आपल्या गरजांपेक्षा जास्त साखर हिंडत असते, ती साखर आपल्या सेल्सला टॉक्सिक असते, म्हणून आपलं शरीर इन्सुलिन नावाचं एक हॉर्मोन तयार करतं आणि जी एक्सेस साखर असते त्याला चरबीमध्ये कन्वर्ट करते, की पुढे जाऊन आपल्याला काहीच मिळालं नाही तेव्हा ही चरबी आपल्या उपयोगी पडणारे जिवंत राहायला. सो तुमचं जे शरीरावरचं फॅट आहे ॲक्च्युली ते तुमचं इव्होल्युशनरी ॲडव्हान्टेज आहे. तुमची बॉडी ॲक्च्युली व्यवस्थित काम करते म्हणून ते फॅट गोळा होतं. तर रिव्हर्स पण ट्रू आहे, की तुम्ही तुमच्या बॉडीला ॲडिक्वेटली नरिश केलं, ओव्हर त्याला साखरेचं जास्त प्रमाण दिलं नाही, तर तुमची बॉडी तेच फॅट एनर्जी म्हणून यूज करून रिलीज करून टाकतं. कारण काय इतर सोर्सेसचं जे न्यूट्रिशन आहे ते अबंडंट आहे किंवा भरपूर मिळतं आहे. प्रोटीन आणि फॅट जेव्हा ॲडिक्वेटली मिळतं आपल्या डाएटमधनं, तेव्हा आपण जर एक्सेस शुगर नाही खाल्ली तर ती चरबीमध्ये कन्वर्ट होत नाही. उलट आहे ती चरबी पण रिलीज होते. ह्याचा अर्थ काय, की तुमची बॉडी जेव्हा फुल्ली नरिश्ड असते ती ऑटोमॅटिकली फॅट रिलीज करते. सो तुमच्या शरीराचं फॅट तुमच्या न्यूट्रिशनल स्टेटसशी डायरेक्टली कॉरिलेटेड आहे. आता जेव्हा कोणी फास्ट करतं ते काय करत असतात, ते ह्या लीन पिरियडला मिमिक करत असतात. फास्टिंगचे खूप बेनिफिट्स आहेत, म्हणजे एस्पेशली लाँग फास्टचे एक नवीन डिस्कवरी आहे ऑटोफेजी नावाच्या गोष्टीची, ज्याच्यामुळे जे जुने असे डॅमेज सेल्स आहेत ते डिस्ट्रॉय होतात. आपण जेव्हा लाँग फास्ट करतो 3 दिवसाचे, 4 दिवसाचे, 5 दिवसाचे, सुपरविजन खाली ऑफकोर्स, तर आपले कॅन्सरची रिस्क कमी होणं, हार्ट डिसीजची रिस्क कमी होणं, ह्या सगळ्या बेनिफिट्स आणि ॲडव्हान्टेजेस फास्टिंगमुळे दिसतात. पण काही लोक काय करतात, की वजन कमी करण्यासाठी फास्टिंग करतात आणि तुमचं वजन फास्टिंगने कधीच कमी होणार नाही. जे तुम्ही लूज करता ते खरं पाणी असतं, ते फॅट नसतं. तर वजन खरंच तुम्हाला लूज करायचं असलं तर तुम्हाला अशा प्रकारचं न्यूट्रिशन घेणं गरजेचं असतं जिथे फॅट मेटाबॉलिझम प्रिडॉमिनेट होतं ॲज अपोज टू शुगर मेटाबॉलिझम. शुगर मेटाबॉलिझम हे रॅपिड फायर मेटाबॉलिझम आहे. फॉर एक्झाम्पल, जर तुम्हाला मॅरेथॉन रन करायची आहे, अचानक वाघ आला त्याच्यापासून तुम्हाला पळायचं आहे, अचानक फाईट करायची गरज पडली, तर तिथे शुगर मेटाबॉलिझम लागते, फास्ट हॉट बर्निंग. आणि जिथे स्लो बर्निंग लागतं, फॉर एक्झाम्पल लाँग एन्ड्युरन्स काम आहे, दिवसभर काम करायचं आहे, तुम्हाला लाँग ट्रॅव्हलिंग करायचं आहे, लाँग जर्नीज आहेत, मेंदूचं काम करायचं आहे, हे जे लाँग ड्युरेशनसाठी स्टडी एनर्जी लागते त्याला तुम्हाला फॅट बर्निंगची एनर्जी हवी असते. जेव्हा आपण न्यूट्रिशनकडे या पद्धतीने बघायला लागतो तेव्हा आपण फक्त ओबेसिटीवरती, फक्त चरबीवरती फोकस करायचं सोडतो आणि सेल्युलर न्यूट्रिशनकडे बघायला लागतो, सेल्युलर मेटाबॉलिझमकडे बघायला लागतो आणि मेटाबॉलिक फिटनेसकडे बघायला लागतो. मेटाबॉलिक फिटनेस ह्याचा अर्थ काय, की तुम्ही फॅट बर्निंग आणि शुगर बर्निंगमध्ये क्विकली स्विच होऊ शकता. ह्याचा आपले जे जुने पूर्वज होते ते कसे, ते आरामात बसू पण शकत होते आणि जर वाघ आला तर पटकन उठून पळून पण जाऊ शकत होते, हवं तर हंटिंगला पण जाऊ शकत होते. एका क्षणामध्ये ते फॅटचे पण युटिलायझेशन करू शकत होते आणि शुगरची पण युटिलायझेशन करू शकत होते. त्यावेळेला तुम्ही खूप जाड असणं तुमच्या फेवरमध्ये नाही आहे. तुम्ही खूप अति जाड असलात तर तुम्ही हंटिंग नीट करू शकत नाही आणि तुमच्या समोर जर वाघ आला तर तुम्ही पळून जाऊ शकत नाही फास्ट. सो फॅट अक्युम्युलेशन हे एका दृष्टीने एक डिसएडव्हान्टेज ठरत असेल बियॉन्ड अ सर्टन पॉईंट. थोड्या लेवलपर्यंत फॅट अक्युम्युलेशन ठीक होते की तुम्हाला जिवंत राहायचं म्हणून. मग त्याचंच रिफ्लेक्शन आजच्या जीवनशैलीमध्ये जर आपण बघितलं तर जे इंडिव्हिज्युअल्स कुपोषित आहेत किंवा जे इंडिव्हिज्युअल स्वतःला फास्ट करून पनिश करतात त्यांना फॅट रिलीज खूप कठीण जातं. उलट ते त्यांच्या सारखी भूक लागते, जेवणाबद्दल कॉन्स्टंटली काय मी आता काय खाऊ, आता काय खाऊ, आता काय खाऊ ह्याचा विचार कॉन्स्टंटली मनात चाललेला असतो. किंवा ह्याने डाएट सांगितलं म्हणून ह्याच्या मागे जा, मग त्यांनी डाएट सांगितलं म्हणून त्याच्या मागे जा, मग थोडे दिवस ह्याचा डाएट फॉलो केला, थोडे दिवस त्याचा डाएट फॉलो केला. अशा प्रकारे त्यांचं वजन यो होत असतं. म्हणजे 4 किलो वाढलं
आणि मग 2 किलो कमी झालं, मग परत 6 किलो वाढलं आणि परत 3 किलो कमी झालं. आणि आपल्याला स्टॅटिस्टिक्सवरनं माहिती आहे की जे लोक डाएट्स फॉलो करतात त्यांच्यामध्ये ॲक्च्युली ऑन ॲन ॲव्हरेज ते 1 ते 2 किलो वाढतच असतं वजन प्रत्येक डाएटमध्ये त्यांचं. हो. सो जितकं कमी होतात त्याच्यापेक्षा जास्त ते परत वाढवतात डाएट सोडला की. ह्याचा अर्थ असा आहे की तुम्हाला कुठलं तरी आर्टिफिशियल डाएटची गरज नाही आहे, तर तुमच्या शरीराला सुटेबल जे जेवण आहे, न्यूट्रिशन आहे, जे ह्युमन डाएट आहे, आपण ह्युमन बिईंग्ज आहोत, तर आपले जे रिक्वायरमेंट्स आहेत त्याला पुरे करण्यासाठी जे जे आपल्याला होल फूड्स खाण्याची गरज आहे त्याची सफिशियंट क्वांटिटी खाल्ल्याशिवाय, सफिशियंट व्हरायटी घेतल्याशिवाय आपल्याला सगळे घटक मिळत नाहीत. तर ते नुसत्या पावडरींमधनं किंवा गोळ्यांमधनं मिळणं कठीण असतं. वजन नुसत्या फास्टिंगनी होत नाही. नुसतं वजन कमी करण्यासाठी जर तुम्ही फास्ट केलं तर तुम्ही शरीरामधनं पाणी जात असतं, यू आर लुझिंग वॉटर. आणि जेव्हा तुम्ही फास्ट संपवता ते 24 तासात परत येतं, ते काय परमनंटली जात नाही. फास्टिंगचे इतर बेनिफिट्स खूप आहेत ज्याचा ॲडव्हान्टेज आपण घ्यायला पाहिजे. फास्टिंगचा आपल्याला बेनिफिट कधी होतो, जेव्हा आपली बॉडी चांगली नरिश्ड असते आणि मग आपण फास्ट करतो, तेव्हा जी डायजेस्टिव्ह प्रोसेस असते ती खूप एनर्जी हेवी असते, खूप स्ट्रेसफुल असतं डायजेशन आपल्या बॉडीसाठी. आपण बाहेरचे किती पदार्थ आपल्या आतड्यांमध्ये घालत असतो, इन्फेक्शस पदार्थ असतात, बरंच काय काय असतं काम. तर जेव्हा आपण जेवतो म्हणून झोप आल्यासारखी वाटते किंवा थकल्यासारखं वाटतं. तुम्ही फास्ट केलात तर तुमची एनर्जी जास्त असते, कारण की हे जे ड्रेन असतं एनर्जीवरचं हे नसतं घडत त्यावेळेला. सो जेव्हा आपण फास्ट करतो तेव्हा आपली बॉडी हिलिंग, रिपेअर प्रायोरिटाईज करू शकते जर तुम्ही वेल नरिश्ड असलात फास्टच्या आधी. जर तुम्ही नुसतंच फास्टिंग करत असला वेट लॉससाठी तर तुम्ही इनव्हेरिएबली मॅलनरिश्ड आहात. जर तुम्ही मॅलनरिश्ड आहात तर ऑर्गन डॅमेज व्हायची शक्यता जास्त असते आणि भूक सारखी लागायची शक्यता असते, चिडचिड व्हायची शक्यता जास्त असते, मेंटल हेल्थ पुअर असायची शक्यता जास्त असते, डिप्रेशन, अँक्झायटी या सगळ्या गोष्टी जास्त प्रमाणात घडत असतात जे लोक नुसतं फास्टिंग करतात पण न्यूट्रिशनकडे लक्ष देत नसतात. मॅडम, आता मला हे सांगा की डाएटमध्ये कोणते महत्त्वाचे बदल हे प्रत्येक कपलनं आवर्जून हे करायला हवेत, जर त्यांना असं वाटत असेल की त्यांच्यातली जी इंटिमसी आहे ती पुन्हा परत पहिल्यासारखी व्हावी किंवा ती वाढावी असं जर वाटत असेल तर. आणि याला जोडून अजून एक प्रश्न म्हणजे की बऱ्याचदा असं होतं की हे माहिती असतं की बाहेरचं नाही खाल्लं पाहिजे, पण इनव्हेरिएबली ते खाणं होतं वेगवेगळ्या कारणांमुळे. कधी काय बाबा ऑफिसची पार्टी आहे किंवा आउटिंग आहे किंवा बाहेरच्या शहरांमध्ये जाऊनच काम करायचं आहे या वीकमध्ये. तर अशा वेळेला हेल्दी चॉईसेस बाहेर हॉटेलमध्ये खाताना काय आपण लक्षात घेतले पाहिजेत? दोन्ही प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत आणि त्याच्यामध्ये अजून एक मी घालीन की आजचं आपलं जे सोशल कल्चर आहे ते बॉन्डिंगच्या दृष्टीने जेवण खाण्याशी खूप क्लोजली रिलेटेड आहे. म्हणजे आपण जेव्हा कपल्सना विचारतो तुम्ही काय करता, आम्ही फूडी आहोत, आम्हाला एकत्र सोबत नवीन नवीन फ्लेवर्स एक्सप्लोअर करायला खूप आवडतं. आणि जग श्रिंक झालं आहे, त्यामुळे आज आपण मेक्सिकन खायला गेलो काय, जॅपनीज खायला, आपला चॉईस खूप वाढला आहे की आपण कुठल्या कल्चरचं आपल्याला आज एक्सप्लोरेशन करायचं आहे तर ते फूडच्या थ्रू आपण करत असतो. तर आता हे जे चेंजेस आहेत ह्यांना इनकॉर्पोरेट करून आपण आपली हेल्थ कशी जपायची तर ते पण आपण बोलणं गरजेचं आहे. तर आपण जेव्हा डाएट करत असतो किंवा आपलं ह्युमन डाएट आहे म्हणलं तर तसं सोपं आहे, इट इज नॉट कॉम्प्लिकेटेड. आपले जे ऑरिजिन्स आहेत हंटर गॅदरर म्हणून त्यांनी काय काय खाल्लं असेल ह्याचा आपण जर विचार केला तर त्यांनी एक ह्यूज व्हरायटी प्लांट्सची खाल्लेली आहे, एक ह्यूज व्हरायटी स्प्राउट्स किंवा जे यंग प्लांट्स असतात त्याची खाल्लेली आहे. फ्रूट्सच्या सीझनमध्ये भरपूर फ्रूट्स वेगवेगळ्या प्रकारचे रंगाचे, फक्त ॲपल आणि केळं नाही खाल्लेलं त्यांनी. जे बेरीज म्हणजे जे बेरीज असतात ते सगळ्यात हेल्थी असतात, डार्क कलर्स, रेड कलर, डीप ब्लू कलर असे जे बेरीज असतात. आपल्या देशामध्ये जांभळं आहेत किंवा काही महिना आपल्याला पावसाळ्याच्या सीझनमध्ये मिळतात किंवा स्ट्रॉबेरीज, आता आपण थंड ठिकाणी असलो तर असे जे फ्रूट्स आपण जर शोधून खाल्ले ॲज अपोज टू मास प्रोड्युस्ड तर त्याच्यामधनं आपल्याला न्यूट्रिशन मिळायची शक्यता जास्त आहे. तर वेगवेगळ्या रंगांच्या भाज्या, फळं रादर दॅन पॅकेज फूड. तुम्ही लक्षात घ्या की बरंचसं आज जे पॅकेज फूड आहे ते पॅकेजिंगचा कॉस्ट आहे ती त्या फूडच्या कॉस्टपेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे. आता हा जोक आहे की कुठल्याही एका चिप्सच्या पॅकेटमध्ये एक अख्खा बटाटा पण लागत नाही आणि प्लस त्याच्यामध्ये हवा असते.
तर त्या पॅकेजिंगसाठी तुम्ही जे पैसे देता ते रंग आणि ते आवाज आणि ते क्रंच आणि ते फ्लेवर आणि सॉल्टला ऐकून, तर तो तुमच्यासाठी किती महाग पडत असतोय. खरंय. कारण त्याच्या ऐवजी तुम्ही जेवण नाहीच करत आहात ना चांगलं. हम्म. प्लस त्याचे जे दुष्परिणाम आहेत ते वेगळे आहेत. त्याच्यासाठी तुमची बॉडी झिजतच असते त्याला क्लिअर करण्यासाठी, त्या टॉक्सिन्सला क्लिअर करण्यासाठी. सो आपल्या रूट्सकडे जेव्हा आपण जातो, सॉईलमध्ये आपल्या आजूबाजूला जे उगतंय त्याची व्हरायटी आपण जेव्हा खायला प्रेफरन्स देतो, जर तुम्ही नॉन व्हेजिटेरियन खात असलात तर जे मीट, फिश, एग्स सगळ्यात बेस्ट क्वालिटी घ्या. ऑर्गॅनिक घ्या किंवा फ्री रेंज घ्या. फार्म्ड कमी करा. जे तुम्ही व्हेजिटेबल्स खाता, फ्रूट्स जे स्प्राउट्स खाता, त्याच्यामध्ये जे प्रोटीनचं प्रमाण आहे ते तुम्ही इम्प्रूव्ह करा. तुमचे फॅटची क्वालिटी काय आहे, ती ओरिजिनमधनं येणारी जे फॅट्स आहेत, कोकोनट ऑइल आहे म्हणा, तर ते तुम्ही खाणं जास्त गरजेचं आहे, न की रिफाईंड. सो अशा गोष्टींकडे जेव्हा आपण लक्ष देतो, फ्राईंग हे कॉमन नाही आहे, फ्राईंग हे मॉडर्न आहे. आपले पूर्वजांकडे एवढं एक चमचा तेल काढायला किती कष्ट पडतात. सपोज आता ऑलिव्ह ऑइलचं फॅड आहे ना, मी ऑलिव्ह ऑइल वापरतो. हे लक्षात घ्या की तुम्ही 1 टेबलस्पून ऑलिव्ह ऑइल काढण्यासाठी जवळजवळ 30 किंवा 40 ऑलिव्ह्ज लागतात. तर जेव्हा तुम्ही 1 चमचा ऑलिव्ह ऑइल तोंडात घालता तेव्हा तुमचं शरीर एक्सपेक्ट करत असते की तुम्ही 30-40 ऑलिव्ह्ज त्याच्याबरोबर खाल्ले पाहिजेत, तर त्याचं न्यूट्रिशनल नीड भेटलं जातं. तर ती तेल खाते म्हणजे बाकीचं कुठे आहे, तू तेल दिलं पण बाकीचं कुठे आहे. सेम थिंग. नाही, आम्ही आता रोज सकाळ संध्याकाळी 1 टेबलस्पून कोकोनट ऑइल खायला लागलोय, आणि तुमचं शरीर म्हणतं मग बाकीचं कोकोनट कुठे गेलं, त्याचं न्यूट्रिशन कुठं आहे. तर कोकोनट हा किती मॅजिकल गोष्ट आहे, त्याच्यामध्ये किती प्रकारचे न्यूट्रिएंट्स आहेत. ते न घेता फक्त ऑइल घेतलं तर तुमचं शरीर थोडंसं तक्रारच करणार आहे. तर अशा गोष्टी जेव्हा आपण कॉन्शियस होतो, आपण वाईजली आपल्या जेवणाकडे बघायला लागतो की आपण जे नेचरने दिले. आता रिसेंटलीच एक कपल आहे, मी 10 एग व्हाईट्स खातो. म्हटलं का बरं एग व्हाईट्स? नाही, त्या बाकीच्या डायटिशियनने मला सांगितलं तुम्ही एग येलो बाजूला करून ठेवा, त्याच्याने तुमचं कोलेस्ट्रॉल वाढते. पण कोलेस्ट्रॉलच महत्त्वाचं आहे तुमच्या मेंदूच्या सेल्ससाठी, तुमच्या रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्ससाठी. कोलेस्ट्रॉल हे रूट मॉलिक्यूल आहे तुमच्या टेस्टोस्टेरोनसाठी, इस्ट्रोजनसाठी. मग काय केलं तुम्ही? मी तर ते बाजूला काढून ठेवलं, ते कुत्र्याला दिलं आम्ही. म्हटलं चांगलं आहे, तुमच्या कुत्र्याचा मेंदू खूप चांगला झाला आहे. सो नेचरनी तुम्हाला अंड एकत्र दिले, त्यांनी एग व्हाईट आणि एग योक सेपरेट करून दिलंच नव्हतं ना. असं नेचरनी जसं तुम्हाला दिलंय तसं तुम्ही खा, आणि मन भरेपर्यंत खा. कारण सॅटिस्फॅक्शन ही गोष्ट खूप महत्वाची आहे. आपण ज्या वेळेला सॅटिस्फाईड फील करत नाही, लक्षात घ्यावं की आपली बॉडी आणि आपला मेंदू खूप स्मार्ट आहे. ते एका प्लेटकडे बघून इमिजिएटली ओळखू शकते की ह्याच्यामध्ये किती न्यूट्रिशन आहे. म्हणजे मी वाईल्ड फीड किंवा ह्या गोष्टी करायच्या आधी कायम भुकेलीच असायची, म्हणजे सारखी भूक लागायची. म्हणजे असं का होतंय की आपण कुठे गेलो आणि आपली प्लेट आपण जास्त भरतो का? कारण की ऑलरेडी तुमच्या मेंदूने तुमच्या प्लेटकडे बघून सांगितलं असतं हे तुला पुरणार नाही, अजून भर, अजून खायला पाहिजे. म्हणजे आपलं पोट भरलेलं असतं पण मन भरलेलं नसतंय. आणि युजली हे डायरेक्टली कॉरिलेटेड आहे तुमच्या प्रोटीन आणि फॅटशी रिलेटेड आणि त्या फॅटच्या क्वालिटीशी रिलेटेड. म्हणून जर तुम्ही कधी बघितलंय समोसा खाल्ला किंवा कचोरी खाल्ली तर एकाने पोट भरतं पण मन नाही भरत. बरोबर. कधीच नाही. किंवा पुरी भाजी, किती अनएंडिंग पुऱ्या तुम्ही खाऊ शकता, पोट भरेल, मळमळेल पण, उलटी पण येईल पण मन भरत नाही. सो ह्याचा अर्थ की तुमची न्यूट्रिशनल भूक त्या गोष्टींनी भरत नाही. सो आपली प्रायोरिटी न्यूट्रिशनल नीड्स मीट करणं जास्त महत्त्वाचं. आणि आपलं शरीर खूप स्मार्ट आहे ते ओळखण्यात. जेव्हा तुम्ही ओरिजिनल होल फूड्स खाता त्याच्यामध्ये जे फॅट असतं ते इन्क्लूड करता, म्हणजे एग आणि योक दोन्ही इन्क्लूड करता, तेव्हा ॲडिक्वेट क्वांटिटीमध्ये, तेव्हा ते सॅटिस्फाईंग होतं. नाही मी रोज 1 अंड खातो, पुरत नाही. 1 अंड तुमचे न्यूट्रिशनल नीड्स तुम्हाला पूर्ण करूच देणार नाही. त्यात तुम्हाला कमीत कमी 3 किंवा 4 अंडी खाल्ली तरच तुमचे न्यूट्रिशनल नीड्स भेटू शकतात. ते पण तुमच्या आकारावरती, तुमच्या ॲक्टिव्हिटी लेवल्सवरती, तुमच्या स्ट्रेस लेवल्सवरती अवलंबून आहे की तुम्हाला ते किती क्वांटिटीमध्ये खावे लागतात सॅटिस्फाईड फील करायला. कारण की तुमची झीज होतच असते
ड्रेन होतच असते. तुम्ही जर ज्या दिवशी तुमची रात्रीची झोप नीट नाही झाली, त्या दिवशी तुमचे जे काही हॉर्मोन्स असतात, आपण ज्याला लेप्टिन आणि ग्रेलिन म्हणतो, जे तुमचे ॲपिटाईटला रेग्युलेट करत असतात, ते चेंज होत असतात. तुमचे टेस्टॉस्टेरोन लेवल चेंज झालेलं असतं, कॉर्टिझॉल लेवल चेंज झालेलं असते. जर तुम्ही स्त्री असलात तर तुमच्या सायकलप्रमाणे इस्ट्रोजन, प्रोजेस्ट्रॉनचे लेवल्स चेंज झालेले असतात. सायकलची जो सेकंड हाफ असतो ती तुमची बॉडी ऑटोमॅटिकली प्रिपेअर करत असते प्रेग्नन्सीसाठी, त्यामुळे तुम्हाला ती खायला प्रोत्साहित करते. खूप स्त्रिया म्हणतात की पिरियडच्या आधी ना मला बका खावंसं वाटतं, चॉकलेट्सच खावंसे वाटतात किंवा गोडच खावंसं वाटतं. हे तुमच्या हॉर्मोन्सचा इन्फ्लुएन्स आहे आणि डायरेक्टली तो तुमच्या कुपोषणाशी रिलेटेड आहे. जर तुम्ही ॲडिक्वेटली नरिश्ड असलात तर तुम्ही त्या हॉर्मोन्सला बघून तुम्ही म्हणू शकला असता ना, ठीक आहे, मी व्यवस्थित, मला चॉकलेट खायची गरज नाही आहे, मी वॉटरमेलन खाईन. सो हे लक्षात घेणं खूप महत्त्वाचं आहे की वेगवेगळे न्यूट्रिशनल घटक आपल्याला ओरिजिनल फूडमधनं घ्यायचे, जे नेचरनी आपल्याला अवेलेबल करून दिले आहेत. त्याच गोष्टी आपल्याला पॅकेज फूडमध्ये नाही शोधायचे. त्याच्यामुळे आपली जी टेस्ट बड्स आहेत किंवा आपलं शरीर आहे ते कन्फ्यूज होतं आणि त्यामुळे ते आपल्याला चॉईसेस नीट करता येत नाहीत. ह्या सगळ्या गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. त्याच्यामध्ये खूप रिसोर्सेस आहेत, खूप पुस्तकं आहेत, खूप लोक बोलणारी आहेत. आपण कन्फ्यूज व्हायचं नसतंय. हेल्थ इंडस्ट्री, फूड इंडस्ट्री, फार्मास्युटिकल इंडस्ट्री, हे सगळ्या इंडस्ट्रीज आहेत. त्याच्यामध्ये आपण पैसे घालत असतो पण आपल्याला जे हवं तसं न्यूट्रिशन मिळत नसतं, कारण काय आपण स्वतःला एज्युकेट करत नसतो, आपलं नॉलेजमध्ये भर पडत नसतो. आपण जेव्हा स्वतः ऑप्टिमली नरिश्ड असतो, आपलं ब्रेन हेल्थ जेव्हा चांगली असते, तेव्हा आपली सेक्शुअल डिझायर ऑप्टिमम असते, आपण अट्रॅक्टिव्ह असतो, कारण की आपल्या बॉडीचा शेप इम्प्रूव्ह झालेला असतो, आपले हॉर्मोन्स रेग्युलेटेड असतात, म्हणजे पिरियड्स रेग्युलर असतात, टेस्टॉस्टेरोन लेवल्स चांगले असतात. असं जेव्हा असतं तेव्हा तुमचं सेक्शुअल परफॉर्मन्स, तुमची ॲबिलिटी, तुमची रिप्रोडक्टिव्ह कॅपॅसिटी हे सगळं ऑटोमॅटिकली इम्प्रूव्ह झालेलं असतं. तर माझं म्हणणं असं की आपण न्यूट्रिशन असं आयसोलेटेड ह्याच्यामध्ये पण बघणं अप्रोप्रिएट नाही आहे. नुसतं खाणं पिणं हे न्यूट्रिशन नसतं, बाकीच्या गोष्टी पण असतात. तुम्ही श्वास कसे घेता, तुम्ही पाणी किती पिता, तुमच्या एन्व्हायरमेंटमध्ये टॉक्सिन्स किती आहेत, तुम्ही इमोशनली आणि मीडियामधनं स्वतःच्या ब्रेनला कसं नरिश करता, तुम्ही काय वाचता, तुम्ही पॉर्न कन्झम्पशन, तुमचं मीडिया कन्झम्पशन, इंस्टाग्राम तुमचं स्क्रोलिंग, फेसबुक स्क्रोलिंग, तुमचं ब्लू लाईट एक्सपोजर, किती रात्री उशिरा जेवता, तुमच्या गट हेल्थकडे कसं लक्ष देतात, सर्केडियन रिदमकडे कसं लक्ष देता, तुमच्या झोपेची क्वालिटी काय, तुमच्या लाईफमध्ये स्ट्रेसेस काय काय आहेत, कुठल्या गोष्टीबद्दल तुम्ही इतका स्ट्रेस घेता आणि ते खरंच गरजेचं आहे का नाही, तुमच्या रिलेशनशिपमध्ये कम्युनिकेशन कसं आहे, या सगळ्या गोष्टींचं खूप महत्त्व आहे की तुम्ही खाल्लेला जो आहार आहे तो डायजेस्ट कसा होतो आणि तुमची बॉडी ते कसं युटिलाइज करतं. या सगळ्या गोष्टींवरती तुमचं सेक्शुअल परफॉर्मन्स आणि बिहेवियर अवलंबून असतं. मग जितकं तुम्ही ऑप्टिमली नरिश्ड आहात तितकं तुमचं सेक्शुअल परफॉर्मन्स, बिहेवियर, रिप्रोडक्टिव्ह कपॅसिटी इम्प्रूव्ह होत असते. थँक्यू सो मच मॅडम. म्हणजे खूप महत्त्वाचे आणि खूप व्हेरिड मुद्दे आपण या एपिसोडमध्ये कव्हर केले आणि ही खरोखर गरज आहे. आणि तुम्ही एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा मांडलात की फूड इंडस्ट्री असो किंवा फार्मास्युटिकल इंडस्ट्री असो, हेल्थ इंडस्ट्री असो, त्याच्यामागे इंडस्ट्री हा शब्द आहे, त्यामुळे त्यांचा उद्देशच रेव्हेन्यू जनरेशन हा आहे. तुम्ही हेल्दी होणं हा नाही आहे. जरी त्या ॲड्स अशा टॉल क्लेम्स करत असल्या, अगदी कॉम्प्लनची ॲड असो किंवा अगदी कुठलीही ॲड असो, ऑइलची ॲड असो, रिफाईंड ऑइलची, याच्यामुळे तुमचं हार्ट चांगलं होणार आहे, तसं होत नाही. तर हे तुम्हाला आपल्याला कळलं पाहिजे आणि तसे शहाणपणाचे निर्णय आपण आपले घेतले पाहिजेत. म्हणजे मला जाता एकच पोस्ट आठवते की बिफोर आणि आफ्टर अशी ती पोस्ट होती. युरोप का अमेरिकेतला फोटो होता. तर बिफोरमध्ये एका बीचवरचा फोटो होता 70s आणि तेव्हा सगळे स्लिम ट्रिम आहेत. आणि दुसरा फोटो आत्ताचा होता की ज्याच्यात सगळे ऑलमोस्ट 95% लोक हे जाडे भरडे असे आहेत, ओबेस आहेत. तर मग हाच फरक आहे की जे चॉईसेस आपल्याला या सगळ्या इंडस्ट्रीजनी दिलेले आहेत ते इतके चुकीचे आणि इतके वाईट आहेत आणि आपण तेच सगळे आंधळेपणाने फॉलो करतो आहे. त्याच्यामुळे ज्या न्यूट्रिशनल नीड्स आहेत आपल्या शरीराच्या, जी जीवनसत्व मिळाली पाहिजेत आपल्याला, ती मिळत नाही आहेत. आणि त्याचाच परिणाम कुठेतरी मग नातेसंबंधांवरही होतो आहे का, त्याच्यामुळेच कुठेतरी कपल रिलेशनवरही त्याचा परिणाम होतो आहे का, सेक्स लाईफ त्याच्यामुळे सफर होतं आहे का, या सगळ्याचा खूप खोलात जाऊन विचार करण्याची गरज आहे. भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये अशाच आणखी एखाद्या महत्त्वाच्या इंटरेस्टिंग विषयावर गप्पा मारायला. आणि एक जाता की व्ही फॉर वजायना हा पॉडकास्ट आम्ही गेली 2.5 वर्ष करतो आहे आणि तुमचा सगळ्यांचा त्याला खूप उत्तम प्रतिसाद आहे. फक्त जर तुम्ही अजून चॅनल सबस्क्राईब केला नसेल, आमचा यूट्यूब चॅनल, तर नक्की सबस्क्राईब करा.
तसंच आम्ही आणखी अशा कोणत्या विषयांवर डिस्कशन करायला पाहिजे, कोणते विषय आम्ही अजून कव्हर करायला पाहिजेत, तेही आम्हाला नक्की तुम्ही कमेंट्सद्वारे सुचवा. भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. ऐकत राहा वी फॉर वजायना पॉडकास्ट. Disclaimer. This podcast is for general information purposes only. It does not constitute the practice of medicine, nursing, or other professional healthcare services, including the giving of medical advice. No doctor-patient relationship is formed. The use of this information and the materials linked to this podcast is at the user's or listener's own risk. The content on this podcast is not intended to be a substitute for professional medical advice, diagnosis, or treatment.